काय आहे, सगळे अधिवेशनामध्ये CM साहेबांनी हे जाहीर केलं की जे कुणी आरोपी असतील त्याला सोडल्या जाणार नाहीत. पण जिल्हा किंवा महाराष्ट्र हे बघतोय की जो मूळ आरोपी आहे, जो मास्टर माइंड आहे, हा वाल्मिक कराड नावाचा, हे सगळ्यांना माहिती आहे आमच्या जिल्ह्यात. मग त्याच्यावरती एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे आणि दुसरा जो कट निर्माण केला आहे ती सगळ्यांची मागणी की 302मध्ये सह आरोपी त्याच्यामध्ये ते झालं पाहिजे CDRच्या त्या तपासामध्ये. पण आत्तापर्यंतसुद्धा या मास्टर माइंड या वाल्मिक कराडला अटक झाली नाही म्हणून जिल्ह्यामध्ये रोष आहे. त्यामुळं आज सर्व जिल्हाकरांची मागणी होती. आज सर्व पक्षीय लोक, सर्व संघटना, व्यापारी, हे सगळेच लोक आज इथं जमले होते आणि त्यांच्या मनामध्ये आहे की येणाऱ्या 28 तारखेला जो अटक जर झाली नाही आणि 302मध्ये जर सह आरोपी केलं नाही तर 28 तारखेला सर्व जिल्ह्यातून लोक बीड येथे येणार आहेत. मोर्चा एकदम शांतपणे निघणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेऊन तिथून आम्ही सर्वजण SP ऑफिसला आम्ही तिथे जाणार आहोत.